नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। जेथ व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती। चोखाळपणे झळकती पल्लव सडका। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण मंगलाचरणाच्या संबंधाने विचार करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय परब्रह्माचं ओंकार या पदाने आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आणि आत्मरूपा या स्वरूपाने वर्णन करतात आणि तेच असणारं परब्रह्म श्री गणेश भगवंताच्या रूपाने या विश्वामध्ये उपासने करता सुलभ झालेला आहे किंवा विघ्नहर्ता सर्व प्रकारच्या बुद्धीचं दान करणारी ती देवता आहे। देवा तोची गणेशो सकलार्थमते प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। मग ज्या ओंकाराला ज्ञानोबाराय गणेश भगवान असं म्हणतात त्या साहित्यात्मक गणरायाचं स्वरूप किती व्यापक आहे त्याच स्वरूपाचा ज्ञानोबाराय आपल्यासमोर विचार मांडतात। अर्थात गणरायाचा स्वरूपाचा विचार करता करता संपूर्ण विश्वातील जेवढं काही वाङ्मयीन विश्व आहे त्या सगळ्या विश्वाला ज्ञानोबाराय गवसणी घालतात आणि जगातलं सगळं वाङ्मय भगवान गणरायाच्या संपूर्ण असणाऱ्या सुवेश मूर्तीच्या ठिकाणी कसं प्रगट झालं आहे त्याची योजना ज्ञानोबाराय करतात। ज्यामध्ये भ्रम प्रमाद करणा पाटव आणि विप्रलिप्सा अशा प्रकारचे मानवी बुद्धीमध्ये असणारे जे काही दोष असतात त्यापैकी एकही दोष ज्याच्यामध्ये नाही, धर्म किंवा ब्रह्माचं प्रतिपादन करणारं जे अपौरुषेय प्रमाण वाक्य ज्याला वेद असं म्हणतात, हा संपूर्ण वेद म्हणजे गणरायाचं पूर्ण शरीर आहे। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे। आता वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार सर्वांना नाही, कारण ज्ञानोबाराय म्हणतात वेद संपन्न होय ठाई परिकृपण ऐसा आन नाही। जे कानी लागला तेही वर्णाच्याची एराभव व्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडूनिया राहिला आहे। बाकी त्रैवर्णिकांच्या व्यतिरिक्त वेदाचं अध्ययन करण्याचा सर्वांना अधिकार नाही। तो अधिकार नाही याचाही अर्थ फार गहन आहे, कारण जोपर्यंत पात्रता येत नाही तोपर्यंत जर ज्ञान ग्रहण झालं तर त्या ज्ञानाचा उपयोग होण्यापेक्षा सुद्धा विश्वाला घात जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो। म्हणून वेदाची ती काहीतरी मर्यादा असेल त्यात संबंधाने आपणही विचार फार करू नये, पण वेदाच्याच गुण असणाऱ्या ज्ञानाचं स्मरण करून देण्याची भावना आहे आणि योगिक साधनेच्या द्वारे ज्यांचं अंतकरण शुद्ध झालं आहे अशा महर्षी महापुरुषांनी जे ऋषी आहे समाधी अवस्थेमध्ये ज्यांना वेदातल्याच अंतरांचं स्मरण होतं अशा ऋषीमुनींनी जे ग्रंथ निर्माण केले यालाच स्मृती किंवा धर्मशास्त्र असं म्हणतात। आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या स्मृती आहेत। प्रामुख्याने 20 स्मृती प्रचलित किंवा प्रसिद्ध आहे। त्यामध्ये याज्ञवल्क्य स्मृती आणि पुढे असणारी मनुस्मृती। मनुस्मृती तर सगळ्यात प्रबल प्रमाण आहे। काल आपण त्यातल्या एका श्लोकाचा विचारही केला होता। वेदाचं असणारं गूढ ज्ञान ज्या स्मृतीमध्ये प्रगट होतं किंवा त्यात ज्ञानाचं स्मरण करून देणारे जे ग्रंथ आहे त्याला स्मृती असं म्हणतात आणि ते स्मृती ग्रंथ भगवान गणरायाचे अवयव आहेत। ज्याप्रमाणे अवयव शरीराला पुष्ट करतात तसं स्मृतिशास्त्र वेदाच्या ज्ञानाला पुष्ट करतात किंवा त्या ज्ञानाचं स्मरण करून देतात आणि त्या स्मृतीमध्ये प्रगट होणारा जो अर्थ आहे त्यातलं सौंदर्य हे गणरायाच्या लावण्याचं सौंदर्य आहे। पुढे 18 प्रकारची जी काही पुराण आहे ज्यामध्ये सर्ग, प्रतिसर्ग, वंश, वंशानुचरितम आणि मन्वंतराचा विचार होतो। सर्ग म्हणजे कारणसृष्टी, प्रतिसर्ग म्हणजे कार्यसृष्टी,
जी ब्रह्मदेवाने निर्माण केली आहे, या सर्वांचा विचार करणारा जो ग्रंथ, ज्याला पुराण असं म्हणतात किंवा परंपराम वक्ती, जे परंपरेचं कथन केलं जातं, पुराणम तेन वै स्मृतम, त्यामुळे त्याला पुराण असं म्हटलं जातं. हे 18 प्रकारची पुराण आहे. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानी कुस्कम गारुडमेव च. या श्लोकामध्ये सगळ्या पुराणांची यादी आली आहे. तो विचार काल आपण पाहिला. ज्या स्त्री शूद्र किंवा ज्यांचा संस्कार झाला नाही, अशांना न वेद श्रवणम भवेत, वेदाचं श्रवण करता येत नाही, तेषामेव हितार्थाय पुराणानि कृतानि च, त्या सर्वांचं हित व्हावं याकरता व्यास महर्षींनी या पुराणांची रचना केली आहे. म्हणून कथा जरी पुराणामध्ये आल्या असेल तरी त्या कथा स्मृती आणि वेदाचं गुढ असणारं ज्ञान प्रगट करतात आणि त्यामध्ये एक प्रकारची आल्हाददायकतासुद्धा आहे. म्हणून ती पुराणं गणरायाच्या अंगावर असणारी अलंकार आहे, तीची मणिभूषणे. आणि पुराणामध्ये आलेली श्लोकांची रचना ही पदपद्धती आहे आणि ती पदपद्धती अनेक प्रकारच्या सिद्धांत रत्नाला तयार केलेली एक प्रकारची कोंदण आहे, ज्याला खेवणे असं म्हणतात. मग आता पुराणामध्ये रचना ही शब्दांची, तर त्यामध्ये कोणता पदबंध वापरला? कारण पदाची बांधणी करत असताना एक नागरा रीती, दुसरी आहे परुषा रीती आणि तिसरी आहे कोमला रीती, 3 प्रकारच्या रीती वापरल्या जातात. ज्ञानोबा म्हणतात पुराणामध्ये नागर पदबंध आलेला आहे, ज्यामध्ये माधुर्य आणि लालित्य प्रगट होतं, त्या रचनेला नागर पदबंध असं म्हणतात. आणि तेच गणरायाच्या अंगावर असणारं वस्त्र आहे. त्या वस्त्रामध्ये असणारा चकचकीतपणा, तो एकदम बारीक असणारा साहित्याचा एक उदाहरणादाखल दिलेला नमुना आहे. जे तर साहित्यवाने सपूर उजाळाचे, अगदी वानगी दाखल असणारं साहित्य, ज्यामध्ये अलंकाराची आणि रसाची अभिव्यक्ती होते ना, त्याला साहित्य असं म्हणतात. त्या अलंकारामध्ये प्रकार आहे, शब्दालंकार आणि अर्थालंकार. काल आपण अनुप्रास अलंकार पाहिला बघा, किंवा अनुप्रास अलंकार 11व्या अध्यायामध्ये पण आला आहे. ज्ञानोबा म्हणतात जैसा भोगी काम वाढे, इंधने आगीसे हाका खचडे, पुढे तैसे खात खाताची तोंडे खाते ठेली. ते सगळं ख आलं की नाही, त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. त्यात एक प्रकारचं माधुर्यच आहे. आणि अर्थालंकारामध्ये उपमा म्हणजे उदाहरण दिलं जातं किंवा दृष्टांत दिला जातो. दृष्टांत अलंकार आहे, उपमा अलंकार आहे, व्यतिरेक अलंकार आहे किंवा अनन्वय अलंकार आहे, अन्योन्य अलंकार आहे. अशा अलंकाराचे भरपूर प्रकार आहे. प्रसंगाला येतील तशा प्रकारे त्याचा विस्तार आपण करूया. तर त्यातलं साहित्य हे त्या वस्त्राचा असणारा तल्मपणा किंवा चकचकीतपणा आहे. पुढे वेदामध्ये असणाराच अर्थ सर्वाधिकार सेव्य व्हावा किंवा सुगम व्हावा याकरता काव्य आणि नाटकांची रचना झाली. काव्य आणि नाटक जर आपण पाहिलं, पण ते कौतुकाने पाहायचं बरं. त्याचा जर आपण निवाड केला तर त्याच्यामध्ये सुद्धा काही अर्थांच्या छटा उमटतात. आणि काव्य नाटकातून अभिव्यक्त होणारा अर्थ फार विशाल नसेल, पण त्याला अर्थच नाही असंही नाही, त्यालाही अल्पसा अर्थ आहे. मग त्यामध्ये निर्माण होणारा अल्प अर्थ गणरायाच्या पायामध्ये असणारं पैंजण आणि त्या पैंजणामध्ये लावलेलं लहान लहान आकाराच्या जे घंटिका आहे ना, मग त्याचं ते गणराज रंगी नाचतो असं आहे ना म्हणतात. तर ते जसा तो आवाज होतो तसा काव्य नाटकातून सुद्धा अभिव्यक्त होणारा अर्थ हा अर्थध्वनी आहे किंवा त्याला व्यंग्यार्थ किंवा काही ठिकाणी त्याला ध्वन्यार्थ असं म्हणतात. उदाहरण शब्द एक प्रकारचा असतो, पण त्यातून अर्थ प्रगट होऊ शकतो. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी रत्ने भले. अनेक प्रकारचे प्रमेय गोवलेले असतात आणि कौशल्यपूर्वक निपुणपणाने जर आपण काव्य नाटकांच्यामध्ये ते प्रमेय पाहण्याचा प्रकार केला तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला उचित अशा प्रकारची काही पदं सापडतात. काव्य नाटकामध्ये योग्य प्रकारची पदं सापडणं हे त्या काव्य नाटकातलं रत्न आहे. रत्न 2 ठिकाणी सापडले बरं. आता काव्य नाटकाच्या पदामध्ये सापडणारं रत्न अल्प आकाराचं आहे
आणि पुराणांच्या मध्ये सापडलेलं रत्न हे विशाल आकाराचं आहे. कारण अष्टादश पुराणे तेची म्हणे भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. तिथं सुद्धा रत्न सापडले, पण त्यातली रत्न ही प्रमेय रत्न आहे. आणि काव्य नाटकामध्ये सापडणारी रत्न ही कधी कधी नीतिशास्त्राची आहे, कधी धर्मशास्त्राची आहे, कधी कधी राजनीतीच्या शास्त्राची आहे. पण त्यामध्ये उचित पदामध्ये जे सापडतात ते उचित पद एक प्रकारचे रत्न आहे. आता ज्ञानोबरायांनी गणरायाचं संपूर्ण शरीर वेद सांगितलं, अवयव स्मृतिशास्त्र सांगितले, अंगावर असणारे अलंकार 18 पुराणं सांगितली. त्यानंतर नागरपदबंध गणरायाच्या अंगावर असणारं वस्त्र सांगितलं, त्याचा चकचकीतपणा किंवा तलम बारीक असणारा पोत साहित्याला सांगितलं, आणि पायामध्ये पैंजणातला आवाज तिथं काव्य नाटकांची रचना केली. हे सगळं झाल्यानंतर आता गणरायाच्या कटिप्रदेशावर अर्थात कमरेवर असणारं जे वस्त्र आहे ना, त्या वस्त्राचा ज्ञानोबारे विचार सांगतात. बरं, मग वस्त्राच्या ठिकाणी कोणाची योजना केली? वस्त्रांच्या ठिकाणी बुद्धिमत्तेची योजना केली. पण ती बुद्धिमत्ता सांगत असताना ज्ञानोबारांचं बुद्धिचातुर्य प्रगट होतं. बरं, गणरायाच्या कमरेवर असणारा जो काही शेला आहे त्याला कडदोरा म्हणतात, मेखळा असं म्हणतात. ते उपनयन संस्कार जेव्हा आपण करतो की नाही, तेव्हा ती मेखळा परिधान करावी लागते बघा. तर कमरेवर असणारा तो भाग आहे. महाभारताच्या काळामध्ये बहुधा कमरेच्या वरती वस्त्र परिधान केलं नसायचं ना. आपण जर देवांचे आकार पाहिले तर कमरेपासून खाली पितांबर नेसलेला आहे आणि कंबर बांधलेली आहे. वरती एखादं वस्त्र जर असेल तर असेल गळ्यामध्ये, नाहीतर मस्तकावर मुकुट, नाहीतर सगळ्या देवांच्या जर आपण आकृती पाहिल्या तर भोजन करताना सुद्धा आपल्याकडे आहे ना ते वस्त्र काढायची पद्धती जी आहे ना, म्हणजे पुरुषांच्या करता, त्याचं कारणच आहे की तो यज्ञ करतो आहे. उदर भरण नोहे जानी जे यज्ञ कर्म, हे फार महत्त्वाचं आहे. बरं, जेवताना हे वाक्य कायम लक्षात असावं की आपल्याला हे भरायचं नाही आहे. उदर भरण नोहे जानीचे यज्ञ कर्म, आपल्याला यज्ञ करायचा आहे. आणि मग यज्ञामध्ये आहुती किती टाकावी, तर तो अग्नी पेटत राहायला पाहिजे. जास्त प्रमाणात जर आहुती टाकली का मग त्याच्यातून धूर निघतो म्हणजे यज्ञातून यज्ञ असं होतं की नाही. म्हणून आपल्याही पोटातला जठराग्नी हा विजता कामा नये एवढ्या प्रमाणामध्ये ते अन्न टाकलं पाहिजे की नाही. नाहीतर प्राणावर जर जास्त प्रमाण दडपण झालं की प्राणाला अन्न पचत नाही, किंवा अन्न जर पचलं नाही तर प्राणाला वेळ मिळत नाही. परिणाम प्राण रोग खाऊ शकत नाही. योग्य प्रमाणात अन्न दिलं तर प्राण अन्नाला संपवितो आणि त्यानंतर उरलेल्या काळामध्ये तो रोग खाऊन टाकतो. खरं तर असं आहे, जेव्हा आपण विश्रांती घेतो की नाही, तर विश्रांती घेत असताना सगळ्याच अवयवाला विश्रांती मिळाली पाहिजे, सगळ्याच. पण आपण उशिरा जेवलो तर परिणाम काय होतो, पोटाला विश्रांती मिळत नाही. कारण सगळे अवयव निवांत झोपतात, पण पोटाला मात्र अन्न पचविण्याचं काम करावं लागतं. एकच अवयव आपला असा आहे की जो 24 तास सुरू राहतो, त्याला हृदय असं म्हणतात. 24 तास श्वास घेणं हे कार्य आणि हृदय हे 24 तास चालू राहतात. म्हणून आपण जेव्हा विश्रांती करतो की नाही, तेव्हा पोटाला पण विश्रांती मिळाली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 10 वाजता जर आपण विश्रांती करणार असाल तर त्या अगोदर कमीत कमी 4 तास आपलं जेवण झालं पाहिजे. ऐकून ठेवा, 11ला जर आपली विश्रांती असेल तर 7 वाजेपर्यंत आपलं जेवण झालं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण विश्रांतीला जाल तेव्हा आपल्या उदराला सगळ्याला सुद्धा विश्रांती प्राप्त होऊ शकते. हा भाग अर्थ असा आहे. म्हणजे आपण भाग विस्तार काय केला मी, आपण जेव्हा यज्ञ करत असतो तेव्हा आपल्या उत्तर म्हणजे कटी प्रदेशाच्या वरती आपण वस्त्र परिधान करत नाही. तर महाभारताच्या काळामध्ये ही पद्धती होती. आजही काही लोक धागा घातलेलं वस्त्र परिधान करत नाही, शिवलेलं वस्त्र परिधान करत नाही. हा नियम काही ठिकाणी पाळला जातो. म्हणजे काय, कमरेवर पितांबर नेसलेला आहे आणि त्याच्यावरती जे वस्त्र बांधलेलं असतं ना त्याला मेखळा असं म्हणतात. तो भाग ज्ञानोबाऱ्या सांगतात. आता गणराय हे साहित्यात्मक आहे. जगातलं संपूर्ण साहित्य म्हणजे गणरायाचं स्वरूप आहे. मग त्या गणरायाच्या
कटी प्रदेशावर असणारा जो शेला आहे त्याला मेखळा असं म्हणतात. तर त्या मेखळेच्या ठिकाणी ज्ञानोबाराय मतीची योजना करतात. पण कोणाच्या मतीची? जेथ किंवा काही ठिकाणी तेथ असा शब्द असेल हा. जेथ व्यासादिकांची या मती, व्यास महर्षी ज्यांच्यामध्ये आदी आहे असे इतर असणारे ऋषीमुनी त्यांची असणारी विशेष प्रकारची प्रगल्भ मती, ती मतीच मेखळा म्हणून शोभून दिसते. तेची मेखळा मिरवती. तो कमरपट्टा आहे. त्याला 2-3 नाव आहे. मेखळा, नंतर शेला, कमरपट्टा किंवा आपण त्याला कडदोरा असं म्हणतो. पण आता दोरा लहान असतो, वस्त्र थोडं मोठं असतं. व्यास महर्षी ज्यांच्यामध्ये आदी आहे. 10व्या अध्यायामध्ये श्लोक आलाय बघा. असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे, असा श्लोक आलाय की नाही? त्यामध्ये असित ऋषी आला आहे. असित ऋषींचा संबंध आला आहे. किंवा देवल नावाचे ऋषीसुद्धा आलेले आहेत. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये जो पहिला अध्याय आला की नाही, त्या पहिल्या अध्यायामध्ये भगवंताने द्वारकेतून काही ऋषीमुनींना बाहेर पाठवून दिलं. तर त्याच्यामध्ये त्या असित ऋषींचा संबंध आला आहे. ज्यांना शीत म्हणजे थंडी बाधत नाही त्यांना असित असं म्हणतात. उष्णताही बाधत नाही आणि थंडीचाही परिणाम त्यांच्यावर होत नाही म्हणून अशीत हे त्यांचं नाव आहे. तर ते 10व्या अध्यायामध्ये पण आलं आहे. असित असेल, देवल नावाचे ऋषी असतील किंवा वशिष्ठ ऋषी असतील, वाल्मिक ऋषी असतील, त्यांच्यामध्ये प्रधान क्रम दिला आहे व्यासांना. मग व्यासादी म्हणजे बाकीचे सगळे आपण घ्यायचे. या सगळ्या महापुरुषांची बुद्धिमत्ता ही गणरायाच्या अंगावर असणाऱ्या, कमरेवर शोभून दिसणाऱ्या मेखळ्याच्या ठिकाणी शोभून दिसते. आणि त्या बुद्धीमध्ये असणारा चोखाळपणा, शुद्धपणा, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. पल्लव म्हणजेच काय? वस्त्र किंवा त्याला पदर असं म्हणतात. आणि पल्लव सडका म्हणजे त्या पदराचा असणारा अग्रभाग. जर आपण विशिष्ट प्रकारची एखादी जर शाल घेतली, आपल्याकडे जास्त प्रमाणात नाही, पण आपण जर काश्मीरमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी काही शाली विकत मिळतात आणि त्यांच्या समोरचे काही धागे असे मोकळे असतात बघा. तर त्याला त्या वस्त्राचा सोगा असं म्हणतात किंवा ज्ञानोबा या ठिकाणी त्याला पल्लव सडका असं म्हणतात. मग व्यासांची असणारी बुद्धिमत्ता गणरायाच्या कमरेला बांधलेला कमरपट्टा आहे आणि तो थोडासा शिल्लकही राहिलेला आहे. मग शिल्लक राहिलेल्या वस्त्राच्या अग्रभागावर जशा त्या दशा लोंबतात तशा प्रकारे व्यासादिकांच्या बुद्धिमत्तेतला चोखाळपणा, शुद्धपणा हा त्या ठिकाणी शोभून दिसतो आहे. म्हणजे त्याला त्या दशांची उपमा दिलेली आहे. थोडासा विस्तार करावा लागेल याचा. आता व्यासांचा अधिकार किती मोठा आहे? ज्ञानोबरायांनी व्यासांचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये 2-3 ठिकाणी व्यासांच्या बुद्धिमत्तेला काही शब्द वापरले आहेत. पहिला शब्द आहे महामती, ज्यांची बुद्धी फार मोठी आहे किंवा ज्यांच्या बुद्धींच्या करता शब्द आहे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, ज्यांची बुद्धिमत्ता फार मोठी आहे. वेदाचे 4 विभाग केले ती व्यासांची बुद्धिमत्ता आहे. 4 भाग करण्याकरता सामर्थ्य लागेल की नाही, ती व्यासांची बुद्धिमत्ता. किंवा 13व्या अध्यायामध्ये व्यासांच्या करता ज्ञानोबाने एक शब्द वापरला, श्री व्यासे अप्रांत मती, ज्यांच्या मतीचा प्रांत किंवा मर्यादा सांगता येणार नाही. जगातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांची बुद्धी चालते त्यांना व्यास असं म्हणतात. व्यवहारामध्ये सगळ्यांना शक्य होत नाही बरं. व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती समजा शेतकी म्हणजे कृषी या क्षेत्रामध्ये निष्णात असेल तर त्याला वैद्यकशास्त्रातलं काहीच कळत नाही. एखादा वैद्यकशास्त्रामध्ये निपुण असेल तर त्याला दुसऱ्या शास्त्रातलं काही कळत नाही. एखादा व्यक्ती असतो की ज्याला बऱ्याच शास्त्रातलं कळतं, पण हे मात्र सगळ्यांना शक्य नाही. आणि या बाबतीमध्ये व्यासांचा अधिकार फार मोठा आहे. व्यासांचं वर्णन करत असताना एक श्लोक असा आला आहे की व्यासांना ब्रह्मदेवाप्रमाणे 4 मुख नाहीत, पण ते ब्रह्मदेवच आहेत.
श्रीहरीप्रमाणे त्यांना चतुर्भुज नाही, पण ते श्रीहरीच आहे. किंवा भगवान शंकराप्रमाणे त्यांच्या भाल प्रदेशावर नेत्र नाही, तरी पण ते भगवान शंकरच आहे. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः अभाललोचन शंभूर भगवान बादरायण स्मृतः. बादरायण हे त्यांचं नावच आहे की ज्यांना चार मुख नाही, पण ते ब्रह्मदेव आहे. म्हणजे ब्रह्मदेवाला चार मुख असताना जेवढा व्यापार बुद्धीमतीनं करता येतो, तेवढा व्यापार व्यासांना एका बुद्धीतून करता येतो. किंवा भगवान विष्णूंना चार हाताने जे कार्य करता येतं, ते व्यासांना दोनच हाताने करता येतं. आणि भगवान शंकरांना आपल्या भाल प्रदेशावर असणाऱ्या नेत्राच्या द्वारे जी काही अनुकंपा किंवा संहार करता येतो, तो व्यासांना ते नेत्र नसतानाही करता येऊ शकतं. कारण महापुरुषांकडे आपल्याला माहिती, जर त्यांना राग आला आणि त्यांच्या नेत्रातून कोप प्रगट झाला, तर जयांचे प्रसदा फुकटा जोडती सिद्धी. हे जसं आहे तसं जयाचा कोप सुवटा काळाग्नी रुद्राचा वसवटा. जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी, ही व्यासांचं वर्णन आहे. किंबहुना संपूर्ण विश्वाला गवसणी घालावं एवढं सामर्थ्य बुद्धिमत्तेमध्ये असावं लागतं की नाही. त्या बुद्धीच्या बाबतीमध्ये दोन प्रकार दुसऱ्या अध्यायामध्ये आले आहे. एक आहे व्यवसायात्मिका बुद्धी आणि दुसरी आहे अव्यवसायात्मिका बुद्धी. तर जी बुद्धी परमात्म स्वरूपाला विषय करते, त्या बुद्धीला सद्बुद्धी असं म्हणतात. शब्दच फार गोड आहे बघा. सत् शब्द आला की नाही. सत् शब्द हा परमात्मवाचक आहे. आणि जी बुद्धी परमात्म्याला जाणते, त्या बुद्धीला सद्बुद्धी असं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, त्या सद्बुद्धीला लहान म्हणू नये. ज्याप्रमाणे एखादी दीपकलिका लहान जरी असेल तर पण फार तेज करू शकते, तसं सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही. जैसे दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी, तैसे सद्बुद्धी ही थे कुटी म्हणू नये. तशाच प्रकारची सद्बुद्धी आहे ती. सद्बुद्धीचा विषय कोणता आहे? जी परमात्माची अवधी. तैसी दुर्लभ ही सद्बुद्धी जी परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदती निरंतर. याला म्हणतात व्यवसायात्मिका बुद्धी. परमात्म स्वरूपाला जी जाणू शकते त्याला म्हणतात सद्बुद्धी. ती सूक्ष्म असावी लागते, पुन्हा शुद्धही असावी लागते. आणि मग स्वर्गाला संसाराला किंवा नरक प्राप्ती करून देणारी जी बुद्धी असते त्याला अव्यवसायात्मिका बुद्धी किंवा दुर्बुद्धी असं म्हणतात. ती दुर्बुद्धी आहे. आणि अविवेकी माणसं त्या ठिकाणी कायम रममान होतात. परमार्थामध्ये शुद्ध बुद्धी लागते. पण ते विचारसागरामध्ये मंगलाचरण आलं की नाही. बुद्धी जाणे आणि न जाणे हे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. म्हणजे असं कसं हो, बुद्धी जाणेही म्हणतात आणि बुद्धी न जाणे असंही म्हणतात. तर विचार असा आहे, शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी आयुष्यात कधीच न जाणे, असा त्याचा अर्थ आहे की नाही. किंवा त्याचा आपण विचार करत असताना वृत्ती व्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे असा विचार करतो की नाही आपण. लक्षणावृत्तीने जाणे, शक्तिवृत्तीने न जाणे, असे बरेच प्रकार त्यामध्ये केले जातात. तर परमात्म स्वरूपाला विषय करू शकते त्याला सद्बुद्धी असं म्हणतात. आणि या बाबतीमध्ये व्यासांची बुद्धिमत्ता अगाध आहे. ज्ञानोबरांनी एक रूपक केलेलं आहे. व्यासांच्या बाबतीमध्ये शब्द ब्रह्म वेद हा एक प्रकारचा समुद्र आहे. पूर्वकाळामध्ये क्षीरसागराचं मंथन केलं तर त्यानंतर 14 रत्न बाहेर पडली. पण वेद ब्रह्म म्हणजे वेद नावाचा समुद्र, याचं जर मंथन केलं तर काय बाहेर पडलं ना. तरी शब्द ब्रह्माब्दी मत येला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत. हे चांगलं आहे का बरं. क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्न बाहेर पडली. पण व्यासांनी जेव्हा वेद समुद्राचं मंथन केलं तेव्हा एक नवनीत बाहेर पडलं. आणि ते नवनीत आहे महाभारताचं. त्या नवनीताला पुन्हा अग्नीचा संपर्क व्हावा लागतो की नाही. पुढं रूपक येणार आहे याचा अध्यामध्ये. मग ज्ञानाग्नी संपर्के कळशिले विवेके पद आले परिपाके आमोदासी. वेदाचं मंथन करावं यालाही बुद्धिमत्ताच लागते. खरं तर असं मंथन करायलाच बुद्धी लागते. कारण एक तर चांगल्या प्रकारे दूध तापवावं लागतं. आता जुन्या काळामध्ये दूध तापवत असताना ते चुलीवर ठेवायचं, त्यामध्ये शेणाच्या गौरीचे खांड टाकायचे.
दूध तापवत असताना अग्नी मंद लागतो बरं. मोठ्या प्रमाणात अग्नी असेल तर दूध उतू जातं आणि उतू गेलं की मग सार भाग चुलीमध्ये जातो. मग मंद अग्नीवर दूध तापवायचं. सकाळी 10ला ठेवायचं, संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत चांगलं तापतं ते. आणि ते पण मातीच्या डेऱ्यामध्ये पुन्हा. आणि असं तापलं की त्यावर साय तयार होते. फक्त म्हणजे पाणी सुटू देऊ नका असं मला. आणि कधी कधी त्या साईवरच तुपाचा तवंग तयार होतो. अशा अतिशय अल्प उष्ण असणारं जे दूध त्याला विरजण लावायचं. विरजण उन्हाळ्यात लवकर लागतं, हिवाळ्यात लागत नाही. खरं तर ते मोकळं ठेवायला पाहिजे भांडं. काही लोक त्याला फ्रीजमध्ये ठेवतात, ते चांगलं नाही. ते नैसर्गिक पद्धतीनं काही ते दही तयार होत नाही, ते आरोग्याला घातक राहतं. मग पुन्हा त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात. खरं तर दह्याचं असं आहे बरं, दह्यामध्ये मिश्रणसुद्धा करू नये आणि दह्याला उष्णही करू नये. जेव्हा आपण दह्यामध्ये बाकीचे पदार्थ टाकतो ना, तेव्हा ते दहीच राहत नाही. काही काही लोक नाही भाजी तयार करत असताना दही वापरतात बघा, किंवा काही लोक त्या दह्याला तडका देतात. तर त्या दह्याचं नैसर्गिक काही गुणधर्म राहत नाही. ते जिभेला चव लागत असेल पण ते आरोग्याला उपयोगाचं नाही. दह्यामध्ये फक्त एकच पदार्थ चांगला चालतो, त्याला गुळ असं म्हणतात. मग ते दह्यातले दोष घालवतो. म्हणून दही चिवरा भरी भरी कावरी चले कहारा, रामचरित मानसामध्ये आलेलं आहे की ते कहार लोक आहे ना, दही आणि चिवडा घेऊन चालले होते. जेव्हा भरतजी चालले प्रभूंच्या भेटीला, तेव्हा अशुभ शकुन आलेला आहे. सोडून द्या तो विषय. मग त्या दह्याला विरजण चांगलं लागलं कारण मग ते पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे आता सध्याला तूप, आपण फक्त प्रक्रिया सांगतो आहे. आणि मग त्यामध्ये योग्य प्रकारचा मंथा रवी ठेवला की मग त्याचं जाणीवेच्या आईनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिशे जैसे. त्याला श्रम लागतात बरं. दह्यातून लोणी बाहेर काढावं याला ताकदही लागते आणि वेगही लागतो. तसं व्यासांनी आपली बुद्धिमत्ता वापरून सगळ्या वेदाचं मंथन करून महाभारत नावाचं लोणी बाहेर काढलं. आणि त्या महाभारतातलं तूप काय असेल तर ती भगवद्गीता आहे. आणि पद आले परिपाके आमोदासी. मग सगळ्या वेदाचं मंथन करावं याकरता अफाट बुद्धिमत्ता लागते आणि तो अधिकार फक्त व्यासांचा आहे. म्हणून हे शब्द ब्रह्माचे मथिते, श्री व्यास प्रज्ञेचे निहाते, मथुनी काढिले आई ते सार आम्ही. असंच आहे ना पाठ. हे सगळं सार किंवा नवनीत आम्हाला प्राप्त झालं, हा व्यासांचा अधिकार आहे. पहिला अधिकार वेदाचं मंथन करावं. किंवा 18व्या अध्यायामध्ये व्यासांचा एक अधिकार आला आहे बघा. कोणता अधिकार आला? ज्ञानोबा रूपक करतात की गीता हे मंदिर आहे आणि हे मंदिर जर बांधायचं असेल तर मग त्याला जमीनही शोधावी लागते. मग व्यास उत्तम कारागीर आहे. व्यासू सहजे सूत्रे बळी, तेने निगमरत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. व्यास बलवान कारागीर आहे. मग त्याने वेद नावाच्या रत्न पर्वतावर उपनिषदाच्या अर्थाची जी काही माळरान जमीन होती तिचं खाणकाम सुरू केलं. म्हणजे उपनिषदांचा विचार करायला प्रारंभ केला. काही जो असार भाग निघाला त्याचा कोट तयार केला आणि त्यामध्ये एक चिरा सापडला. त्यामध्ये भगवान परमात्मा आणि श्री भक्तराज अर्जुन यांच्या संवादातून आत्मज्ञानाचा एक चिरा तयार केला बघा. माझे आत्मज्ञानाचे एक वट, दळवाडे झाडून चौकट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. संवादातून हे मंदिर तयार केलं. असं पायाभरणीपासून तर 15व्या अध्यायापर्यंत 15 प्रकारचे थर तयार झाले. उपरी 16वा अध्याय तो ग्रीवे घंटेचा आय. ग्रीव म्हणजे काय? मान. त्या मंदिराचा गळमणी त्याला म्हणतात. तो 16वा अध्याय आहे. त्याच्यावर पडघाणी ज्यावर कळश ठेवला जातो तो ओटा 17वा अध्याय आहे. आणि 18वा अध्याय कलशाच्या ठिकाणी आहे. ऐसा व्यासोविंदानिये गीता प्रासादो जोडोनिये, आणोनी राखिले प्राणीये नाना परी. असं व्यासांनी चांगल्या प्रकारचं मंदिर तयार केलं आणि सगळ्या प्राणीमात्रांचं रक्षण केलं. म्हणजे व्यासांचा एवढा मोठा अधिकार आहे. जे शब्द ब्रह्माचं मंथन करू शकतात, गीता नावाचं सगळ्या प्राण्यांच्या रक्षणाकरता मंदिर तयार करू शकतात, याला अफाट बुद्धिमत्ता लागते. म्हणून ज्ञानोबा त्या व्यासांची बुद्धिमत्ताच घेतात. व्यासादिकांची या मती
आता एखाद्या ग्रंथाची रचना जर करायची असेल तर नुसती बुद्धिमत्ता नाही लागत, त्याला तपही असावं लागतं बरं. ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल हे दोन्ही शब्द लागतात बघा. श्री गुरु निवृत्तीनाथांनी असं म्हणावं, मी दोन्ही पण प्रमाण आपल्याला देतो. व्यासांची पण तुलना आहे आणि ज्ञानोबारांचा पण अधिकार आहे, दोन्ही प्रमाण आपल्यासमोर देतो. अफाट बुद्धिमत्ता जशी व्यासांची आहे तसे व्यासांच्या ठिकाणी तपही आहे. जेव्हा या महाभारताचं युद्ध ठरलं तेव्हा व्यास भगवान प्रगट झाले आणि धृतराष्ट्राला सांगितलं की या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर घडणारा वृत्तांत तुला पाहायची इच्छा आहे का, तिथलं सगळं असणारं दृश्य पाहायचं का. ते म्हणले, पितामह मी आयुष्यभर आंधळाच राहिलो आणि आता अंतिम काळामध्ये माझ्या कुळाचा नाश बघावा अशी माझी इच्छा नाही आहे. हा एवढं मात्र आहे की तिथे घडतं काय हे मला जाणण्याची इच्छा आहे. म्हणून तर मग संजयांना प्रश्न केला, माम कहा पांडवाश्चैव किम कुर्वत, ते नेमकं काय करतात हे मला सांग. आता युद्धाला गेलं तर युद्धच करतील ना. नाही, प्रश्न फार गोड होता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः माम कहा पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या प्रत्येक श्लोकाचा अर्थ फार गोड आहे बरं का पदापदाचा. योत्सवः समवेताः म्हणजे युद्धाच्या इच्छेने ते एकत्र आले होते, पण ज्या प्रदेशात ते एकत्र आले ते धर्मक्षेत्र होतं. आणि म्हणून क्षेत्रात गेल्यानंतर भाव सांगतो यातला, एखादा व्यक्ती जेव्हा क्षेत्रात जातो ना तर जाण्याच्या अगोदर ज्या भावना असतात त्या भावना क्षेत्रात गेल्यानंतर राहत नसतात. म्हणून युद्धाकरता जरी ते एकत्र आले होते पण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्यांच्या भावना कदाचित बदलल्या असतील. मग दोन परिणाम होऊ शकतात. एक तर दुर्योधनाच्या मनात बदल झाला तो दुर्योधन अर्ध राज्य देऊन टाकेल तर नुकसान आपलं होईल, आणि कदाचित धर्मराजाच्या अंतःकरणामध्ये बदल झाला तर युद्ध न करताही सगळं राज्य आपल्यालाच मिळेल. म्हणून जे धर्मालय म्हणजे ते तर पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेने, तरी ती येतुला अवसरी काय किजत असे एरी ते झड करी कथन करी मज प्रती. म्हणून संजय यांच्या समोर प्रश्न आहे की नाही, मला फक्त वृत्तांत जाणण्याची इच्छा आहे. मग व्यासांनी विचार असा केला की हा वृत्तांत सांगू शकेल कोण. आता व्यासांचं ज्ञान आगाध आहे, आपण दोन प्रमाणे पाहिली, पण व्यासांचं तपही आगाधच आहे की नाही. मग अश्वपरीक्षण करणारे संजयजी समोर सेवेमध्ये हजर होते. व्यासांनी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या समोर सांगितलं, कृपादृष्टी केली, परी बाप भाग्य माझे जे वृत्तांत सांगावयाचे व्याजे, कैसा रक्षलो मुनी राजे श्री व्यास देवी. संजयाने आपल्या भाग्याचं वर्णन केलं, हे काय माझं भाग्य मोठं आहे, मला सांगायचा होता वृत्तांत, जसं घडतं तसं मला सांगायचं आहे. वृत्तांत सांगण्याच्या निमित्ताने सगळ्या मुनीमध्ये श्रेष्ठ असणारे व्यास महर्षी त्यांनी या अध्यात्मज्ञानाचं श्रवण करिता माझंही रक्षण केलं. मुनी नामप्यहम व्यास असं म्हटलंय की नाही, मुनी आत व्यास देवो तो मी म्हणे असं भगवंतानी म्हटलं आहे. म्हणून त्यांच्याकरता मुनिराज शब्द आला. सगळ्या मुनींच्यामध्ये व्यासदेव हे भगवंताची विभूती आहे. म्हणजे जे व्यास संजयासारख्या व्यक्तिमत्वाला दूरदर्शन आणि दूरश्रवण सिद्धी प्रदान करू शकतात हे त्यांचं तप आहे. आणि वेदाचा विभाग करू शकतात, वेदाचं मंथन करू शकतात ही त्यांची बुद्धिमत्ता आहे. ज्याच्याकडे अफाट बुद्धिमत्ता असते आणि ज्याच्याकडे तप फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं तोच व्यक्ती सद्ग्रंथाला निर्माण करू शकतो. आता हा झाला व्यासांचा अधिकार. ज्ञानोबारांचा अधिकार बघायचा. ज्ञानोबारांचा पण हाच अधिकार आहे. जसं व्यास वेदाच्या हृदयातलं मनोगत निवडून काढतात तसं ज्ञानोबाराय देवाच्या हृदयातलं मनोगत बाहेर काढतात. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात, तू ते श्री मुरारी मणितले प्रगट करी, जे अभिप्राय गौहरी झाकिले आम्ही, ते देवाचे मनोगत तो दावीत हासी मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. भगवान परमात्म्याने साक्षात ज्ञानोबारांना सांगितलं की जो अभिप्राय श्लोकामध्ये आम्ही गुप्त रूपाने झाकून ठेवला आहे तो अभिप्राय तुम्ही प्रगट करा. याचा अर्थ काय होतो,
बऱ्याचदा मनुष्यांना शब्द कळतात, काहींना शब्दातला शब्दार्थ कळतो, पण त्यातला गूढ अर्थ सगळ्यांनाच कळत नाही. शब्द कळावा, शब्दार्थ कळावा, त्यातला पुन्हा भावार्थ कळावा आणि गूढार्थ कळावा, याकरता योग्य प्रकारची बुद्धिमत्ता ती फार शुद्ध लागते बघा. मग ते देवाचं मनोगत, देवाचा अभिप्राय तुम्ही मूर्त रूपाने प्रगट करत आहात असं म्हणावं तर ज्ञानोबराय तुमच्या चित्ताला पुन्हा थोडंसं दडपण येईल. हेही म्हणता चित्त दाटील तुझे, यातून ज्ञानोबरांची बुद्धिमत्ता प्रगट होते. आणि तप कोणता आहे? माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. म्हणजे तपही आहे आणि अफाट बुद्धिमत्ता आहे, तेव्हा ग्रंथ निर्माण होऊ शकतो, बाकी कोणाला होणार नाही. व्यासांची बुद्धिमत्ता पण आहे, व्यासांची तप सामर्थ्य शक्ती पण आहे, व्यासांचा विश्वावर झालेला एक उपकार आहे. कोणता उपकार आहे व्यासांचा? ज्ञानोबाला म्हणता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भक्तराज अर्जुन कुरुक्षेत्रावर मोकळेपणाने बोलले आणि आकाशामध्ये विरून गेलेले त्यांचे शब्द ते व्यासांनी अनुष्टुप छंदामध्ये प्रगट करून तीच असणारी वार्ता आपल्याला हाताने घेता येईल असा उपकार व्यासांनी केला. आणि श्रीकृष्णार्जुनी मोकळी गोठी चावळीली जे निराळी, ते व्यासे केली करतळी, घेवोये ऐसीचे. मनोनी विश्वासी थोर, मनोनी व्यासांचा थोर विश्वासी झाला उपकार, जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला. भगवंताच्या वचनावर व्यासांनी ग्रंथाचा आकार तयार केला. हा व्यासांच्या बुद्धिमत्तेचाच फार मोठा आविष्कार आहे किंवा उपकार आहे. व्यासांचा हा उपकार सांगितला. आता व्यासांचा आदर्श ज्ञानोबरायसुद्धा घेतात. व्यासांचा मागोवा घेतो. भाष्यकाराते वाटपसतो, अयोग्य ही मी न पवतू के जाईन, केव्हा तोची हा मी आता. श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणिला श्रवणपथा मराठीया. म्हणजे गीतेचं व्याख्यान करत असताना ज्ञानोबारांनी व्यासांचा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे. म्हणजे ज्ञानोबारांना सुद्धा जे आदर्श वाटतात ते व्यास आहे. जे तपाने संजयाला दूरश्रवण दूरदर्शन देतात तो व्यासांचा अधिकार आहे. भगवंताच्या वचनावर ग्रंथ तयार करतात तो व्यासांचा अधिकार आहे. आणि सगळ्या वेदाचं मंथन करतात तो व्यासांच्या बुद्धिमत्तेचा अधिकार आहे. अशा अधिकार संपन्न असणाऱ्या व्यासाधिक ऋषीमुनींची मती ही गणरायाच्या कमरेला बांधलेला हा एक प्रकारचा शेला आहे किंवा कमरपट्टा आहे. व्यासांची अफाट बुद्धिमत्ता आहे बरं. त्या बाबतीमध्ये महाभारताच्या सुरुवातीला कथा आली आहे की व्यासांनी असा विचार केला की सगळ्या प्राणीमात्रांचं रक्षण झालं पाहिजे आणि वेदाच्या ज्ञानाशिवाय तर सगळ्यांचं रक्षण होणार नाही. मग ज्यांना 4 वेदाचा अधिकार नाही त्यांच्याकरता भारतः पंचमो वेदः, महाभारत नावाचा 5वा वेद व्यासांनी तयार केला. हे 4 वेद भगवंताच्या श्वासातून तयार झाले. जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी. पण ते भगवंताचे अंश असणारे व्यास त्यांनीच पुन्हा महाभारत नावाचा 5वा वेद तयार केला. म्हणून भारताला म्हणजेच महाभारताला पंचमो वेद असं म्हटलं जातं. मग व्यासांनी विचार केला की आपल्याला 1,00,000 किंवा 1,25,00,000 श्लोकसंख्या असणारं महाभारत तयार करायचं आहे. आपण जर महाभारत वाचायचं ठरवलं दररोज 100 श्लोक तरी आपल्याला 3-3.5 वर्ष लागतील. कारण एवढी संख्या आहे ना. दररोज 100, दररोज जर आपण 100 श्लोक वाचले तर कमीत कमी किती होतील बरं? 100 वाचले तर एका महिन्यामध्ये 13,000 होतील. 12 महिन्यामध्ये 36,000, 35,000 धरू आपण. मग 35,000चा हिशोब केला. मध्यंतरी काही येतात ना वाऱ्या वगैरे, वारीमध्ये कुठे 100 श्लोक वाचणं होणार आहे. साधारणपणे 30,000 श्लोक जर आपण एका वर्षात वाचले तर 3-3.5 वर्षामध्ये पूर्ण महाभारत वाचणं होऊ शकतं. एवढं मोठं अफाट आहे महाभारत बरं. आणि महाभारतामध्ये जे आलं ते कुठंच आलं नाही. म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकीतीही, येणे कारणे म्हणे पे पाही, व्यासोचिष्ट जगत्रय. चांगला आहे का? आता सध्याला लोक जे शोध लावतात ना
किंवा जे जे प्रबंध सादर करतात या सगळ्या प्रबंधाचा विचार, त्यांनी केलेल्या संशोधनाचा विचार कुठं ना कुठं तरी महाभारतामध्ये आलेलाच आहे. म्हणजे व्यासांनी वर्णन केलेलंच आहे. व्यासांचंच उष्ट लोक वेगळ्याप्रमाणे मांडतात. आता आपणही जे बोलतोय की नाही, हेही सगळं व्यासांनी कुठं ना कुठं तरी सांगितलेलंच आहे. संपूर्ण जगत्रय व्यासोच्छिष्ट आहे. व्यासांचं म्हणजे व्यासांच्या ओठाने स्पर्श केला आहे तेच ज्ञान सगळे जगातले माणसं सांगतात. या अर्थाने संपूर्ण जग व्यासांचं उष्ट आहे. व्यासांनी विचार केला, आता सर्वांना तर कधी अधिकार नाही, पण सर्वांना अधिकार मिळावा याकरता आपण नूतन ग्रंथ तयार करावा. मग त्यांनी आपल्या बुद्धीमध्ये एक ग्रंथ तयार केला. पण तशा प्रकारचा लेखकही असावा लागेल की नाही, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही चतुरानन आहात ना, तुम्हाला 4 मुख आहेत, तर मी आता ग्रंथ निर्माण करतो, तुम्ही माझ्या ग्रंथाचे लेखक व्हा. ब्रह्मदेवाने सांगितलं मला 4 मुख आहे हे तुम्हाला दिसतं, माझ्याकडे 4 मस्तिष्क आहे हेही दिसतं, पण माझ्या पाठीमागचा तुम्हाला व्याप नाही दिसत का? किती मोठा व्याप आहे. सगळ्या प्राणीमात्रांचं मागचं कर्म पाहायचं आणि मागचं कर्म बघून त्यांना नूतन शरीर प्रदान करायचं आणि पुन्हा एक शरीर तयार झालं की त्याच्यासारखं परत दुसरं होता कामा नये. आतापर्यंत किती प्राणीमात्र निर्माण झाले, पण एकाही मनुष्याचा आकार दुसऱ्या मनुष्याचा सारखा नाही बघा. काही ना काहीतरी भिन्नता आहेच. जरी जोडे मुलं असतील ना, तरी त्यांच्यामध्ये काहीतरी फरक असतोच बघा. एक डाव्या पायाने चांगला चालतो तर एक उजव्या पायाने चालतो, असं काही ना काहीतरी फरक असतोच त्यांच्यामध्ये. हे सगळे आकार तयार करायचं खातं माझ्याकडं आहे, त्यामुळे मला तर काही शक्य होणार नाही. मग व्यास थोडेसे नाराज झाले. मग पुन्हा ब्रह्मदेवाने सांगितलं आपण भगवान गणरायाची आराधना करावी. गणराय प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर व्यासांनी विनंती केली की आपण माझ्या ग्रंथाचं लेखक व्हावं. गणरायाने सांगितलं चालेल, पण माझी एक अट आहे. म्हणजे कोणती अट? माझी लेखणी बंद पडता कामा नाही, नाहीतर मग मी आपलं प्रारंभ करायचा पांडुरंगा करू प्रथम नमन आणि तुम्ही म्हणाचा थांबा मला अजून काही आठवत नाही, असं नाही चालणार. मनामध्यंतरी विठ्ठल विठ्ठल असं नाही चालणार. माझी लेखणी बंद पडता कामा नाही, इतक्या वेगामध्ये तुम्हाला श्लोक सांगावे लागतील. आता गणराज ही देवता आहे, विद्येची देवता, आणि त्या गणरायाची लेखणी बंद पडता कामा नये, इतक्या वेगामध्ये श्लोकांची रचना करावी लागेल की नाही. व्यासांनी पण पुन्हा एक अट सांगितली, मान्य आहे तुमची लेखणी बंद पडता कामा नये, अशा श्लोकांची मी रचना करणार आहे की ज्यामुळे लेखणी तर कधी बंद होणार नाही. पण माझी पण एक अट आहे की श्लोक समजल्याशिवाय तुम्ही श्लोक लिहून काढायचा नाही. गणराज म्हणले काही हरकत नाही, श्लोक म्हणजे तुम्हाला मी श्लोक सांगितला की तुम्हाला त्याचा अर्थ कळाला पाहिजे, आणि अर्थ कळाल्याशिवाय तुम्ही तो लिहायचा नाही. झाले तयार. असं म्हणता जवळपास महाभारतामध्ये 1 लाख किंवा 1.25 लाख श्लोक संख्या आहे, तर जवळपास त्यामध्ये 8,800 किंवा 8,000 कुटश्लोक आहे की जे सहसा मनुष्याला कळू शकत नाही. आणि अशा कुटश्लोकांची रचना करावी. या निशा सर्वभूतानां तशां जागृती संयमी यशां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः किम कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. त्याच्या अगोदर एक श्लोक आहे बघा, हाच आहे का? कर्माच्या बाबतीमध्ये अकर्मण्य कर्म या पश्चेत कर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. याला काय म्हणतात? कुटश्लोक. म्हणजे कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहायचं आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहायचं. गणरायाने विचार करा, हा काय विचार आहे? कर्माच्या ठिकाणी अकर्म, अकर्माच्या ठिकाणी पुन्हा कर्म पाहायचं. आणि मग गणरायाने थोडंसं विश्रांती घ्यायची, श्लोकाचा अर्थ करायचा की नाही, मग त्यातला वाच्यार्थ टाकायचा, त्यातला पुन्हा लक्षार्थ घ्यायचा कुटश्लोकाच्या द्वारे. आणि तेवढ्या वेळेमध्ये व्यासांनी आपला नित्य कर्माचा विधी उरकायचा, स्नान वगैरे सगळं करायचं आणि गणरायाला विचारायचं श्लोकाचा अर्थ लागला का? म्हणे हो लागला, पण एक पद लागे ना, मग मी सांगतो पुढचा श्लोक तयार करायचा. म्हणजे गणरायाच्या सुद्धा बुद्धिमत्तेला स्तंभित करावं ही व्यासांची बुद्धिमत्ता आहे. सगळ्या प्राणीमात्रांचं रक्षण करावं
हा व्यासांचा मोठा अधिकार आहे. आणि व्यासांची एवढी अफाट असणारी बुद्धिमत्ता ज्ञानोबा म्हणतात तीच बुद्धिमत्ता फक्त व्यासांचीच नाही घेतली बरं, जगातल्या सगळ्या ऋषी मुनींची बुद्धिमत्ता पुन्हा घेतली आहे. आतापर्यंत जेवढे काही आपण सांगतो की नाही हे शिक्षण महर्षी आहे किंवा यांची PhD झालेली आहे, हे सगळे व्यास आदिपदामध्ये हे सगळे लागतात. मग व्यासांची अफाट बुद्धिमत्ता त्यामध्ये पुन्हा वशिष्ठ ऋषी पण घेता येतील आपल्याला, की ज्यांनी योग वासिष्ठ नावासारखा ग्रंथ निर्माण केला बघा, ज्यामध्ये प्रभू रामचंद्रांना उपदेश केलेला आहे. किंवा त्यामध्ये नंतर आपल्याला वाल्मिक ऋषीसुद्धा घेता येतील, की ज्यांचं शतकोटी प्रविस्तरम रामायण आहे की नाही, चरितम रघुनाथश शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. किंवा व्यासांते आपल्या वाल्मिक ऋषींचं वर्णन करत असताना रामरक्षामध्ये एक श्लोक आलाय बघा, कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. तिथं वाल्मिक ऋषींना कोकिलेची उपमा दिली आहे, ते कोकिळ आहेत. मग तिथं वाल्मिक ऋषी घ्या, योग वशिष्ठ सांगणारे वशिष्ठ ऋषी घ्या, किंवा महाभारताची रचना करणारे व्यास घ्या, हे प्रमुख तिघ घेतले. आणि बाकीचे म्हणजे आतापर्यंत झालेले सगळेच्या सगळे जेवढे काही ऋषीमुनी असतील त्या सगळ्यांची बुद्धिमत्ता गणरायाच्या कमरेला बांधणारी मेखळा आहे. म्हणून जेथ व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती. आणि त्या बुद्धीमध्ये असणारा शुद्धपणा, शरीरामध्ये जर अन्नाचा दोष राहिला नाही तर शरीर शुद्ध होतं. इंद्रियामध्ये विषयाची लालसा राहिली नाही तर इंद्रिय शुद्ध होतात वैराग्य अग्नीच्या द्वारे. मनामध्ये द्वेषाधिक गाठी राहिल्या नाही तर मन शुद्ध होतं. आणि बुद्धीमध्ये वासनेचे अंकुर राहिले नाही तर बुद्धी शुद्ध होते. दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या या लागी सुमन आणि शुद्ध मती. तर ती शुद्ध मती म्हणजे चोखाळपणा, आणि चोखाळपणा हा त्या कमरेवर बांधलेल्या बुद्धिमत्तेची जी काही मेखळा आहे त्याच्या समोर शोभून दिसतात. म्हणजे बुद्धिमत्ता शेला आहे आणि त्या बुद्धीमध्ये असणारा शुद्धपणा त्या शेल्याच्या समोर असणाऱ्या ज्या दशा लोंबतात की नाही त्या शोभून दिसतात. आता गणरायाच्या कमरेला बांधू शकेल अशी बुद्धी कोणाची आहे? व्यासादिकांची. ही ज्ञानोबा त्या ठिकाणी योजना करतात. आता सहसा हे भगवंताचं जे काही स्वरूप आहे ना याला बांधता येऊ शकतं केव्हा माहिती आहे का? त्यांची कृपा झाली तर, नाहीतर बांधता येणार नाही. भगवंताने त्या गोकुळामध्ये असताना वानरांना लोणी वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आणि यशोदा मैयाने पाहिलं की ओखळावर परमात्मा उभा आहे आणि खिडकीच्या द्वारे परमात्मा सगळ्यांना लोणी देतो आहे. मग भगवंताने विचार केला, या बिचाऱ्यांनी मागच्या अवतारामध्ये रानावनातला पाला खाल्ला आणि आपलं काम केलं. अहो राणीच्या पाले खैरा नेवाने करविले लंकेश्वरा. मग यांनी पाला वगैरे खाल्ला आणि आपलं काम केलं. तर मग आता आपलं काम आहे की आता आपल्या पहिल्यांदा आपण वनवासामध्ये होतो तर काही दिलं नाही. आता आपल्याकडे एवढं लोणी तर आपण दिलं पाहिजे ना. आपल्याकडे मंत्रिपद आलं तर काम केलं पाहिजे ना. असं भगवंतांनी ठरवलं की आपल्याकडं आता हे आलेलं तर आपण कार्यकर्त्याचे कामं केले पाहिजे. मग आता या वानरांना लोणी द्यायचं. यशोदा मैयाने पाहिलं आणि पायातल्या पैंजणाचा आवाज न होऊ देता भगवंताला धरावं हातामध्ये, असं यशोदा मैयाने विचार केला. यशोदा मैयाला वाटत होतं की आपल्या पायातल्या पैंजणाचा आवाज येणार नाही, पण एवढं नव्हतं माहिती की चिंटिके त्या मुंगीच्या पायामध्ये ना जे घुंगरू वाजतात तेही याला कळतात. तर यशोदा मैयाच्या पायातल्या पैंजणाचा आवाज नाही का कळणार? मैयाला वाटायचं की माझ्या पायातल्या पैंजणाचा आवाज येणार नाही. थोडंसं जवळ जातात भगवंताने उडी मारली, पलायन केलं. आता यशोदा मैया भगवंताला पकडण्याचा प्रयत्न करते, भगवान हाताला लागत नाही. दोन कारणं सांगितले. यशोदा मैयाला अभिमान झाला की मी देवाला पकडू शकते, मग भक्ताला अभिमान झाला की देवालाही होतो. देव म्हणले तू मला पकडू शकते तर माझं ब्रीद आहे, मी तुला हाताला लागू शकत नाही. शेवटी यशोदा मैया थकली. मग भगवंताने सांगितलं हरकत नाही, आता मी थांबतो. परमात्मा सापडला, बरं सापडला गेला. आणि मग यशोदा मैयाने ठरवलं की याला आपण आता काहीतरी शिक्षा केली पाहिजे. ज्या ओखळावर हा उभा राहिला होता त्याचाही थोडाफार दोष आहेच की नाही.
मदत केली ना, मग त्या उखळालाही शिक्षा झाली पाहिजे. मग आपण याला उखळालाच बांधू. मग यशोदा मैयाने जे जे दावं आणावं ते दावं 2च बोटं कमी पडायचं. घरातली सगळी दावी आणली, 2 बोटं कमी पडायची. गोपिका सगळ्या आल्या, त्यांनी पण आपापल्या घरातली दावी आणली. पण दावं बांधलं की कुठं गुप्त व्हायचं काय माहिती, पण 2च बोटं अंतर कमी पडायचं. त्यातला भाव असा होता की यशोदा मैयाचा अभिमान ही 1 बोटाची जागा आहे आणि तत्सापेक्ष देवाने घेतलेला अभिमान ही 2ऱ्या बोटाची जागा आहे. जेव्हा यशोदा मैयाने थकला, अरे कन्हैया मी थकले बरं, आता नाही बांधू शकत, मग परमात्मा बांधला गेला. मला भाव फक्त एवढा सांगायचा, जर भगवंताच्या कमरेला बांधायचं असेल तर देवाच्या कृपेशिवाय दावही बांधता येत नाही. तसं व्यासादिकांची मती जर गणरायाच्या कमरेला ते शेला म्हणून मिरवत असेल तर याचा अर्थ भगवंताच्या कृपेशिवाय ते शक्य होऊ शकत नाही. ज्या बुद्धिमत्तेवर देवाची कृपा होते तीच असणारी बुद्धिमत्ता परमात्म स्वरूपाला गवसणी घालू शकते आणि तो व्यासादिकांचा अधिकार आहे. चेत व्यासादिकांची मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे स्वच्छपणाने पल्लव सडका झळकती. त्या पदराचे असणारा सोगा अग्रभाग शुद्धपणाने शोभून दिसतो आहे. आता यानंतर ज्ञानोबराय गणरायाला जे 6 हात आहेत त्या 6 हातांच्या ठिकाणी काही आयुध आहेत. मग ती कोणती कोणती त्याचा विचार सांगतील. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौडी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.